नमस्कार, मी प्रशांत ठाकूर, सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी। आपण पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा भरती या परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण टॉपिक दशांश अपूर्णांक आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यापूर्वी आपण व्यवहारी अपूर्णांकावरचे काही प्रॉब्लेम्स वगैरे बघितलेले आहेत, त्याची बेरीज वजाबाकी वगैरे बघितलेली आहेत। आता व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक याच्यातला एक फरक फक्त आपण समजून घेऊया, बाकी प्रॉब्लेम वगैरे सोडवणं सोपं आहे। की दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक हे काही वेगळे नाहीत, एकच आहे, फक्त त्याची मांडणी वेगळी आहे। जो अपूर्णांक आपण अंश आणि छेदाचा वापर न करता लिहितो त्याला दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हाचा वापर करून लिहितो त्याला दशांश अपूर्णांक असं म्हणतात। जर अंश छेदाचा वापर केला तर त्याला व्यवहारी अपूर्णांक असं म्हणतात। म्हणजे आता 4/10 हा झाला व्यवहारी अपूर्णांक किंवा 2/5 हा पण झाला व्यवहारी अपूर्णांक, पण त्याचं रूपांतर दशांश चिन्हाचा वापर करून केलं तर हा झाला दशांश अपूर्णांक। हा लक्षात, म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा अंश छेदाचा वापर न करता दशांश चिन्ह वापरून लिहितात त्याला दशांश अपूर्णांक असं म्हणतात। 4/10ला आपण 0.4 म्हणू शकतो, 7/100ला 0.07 म्हणू शकतो। दशांश अपूर्णांकात हा दशांश शब्द महत्त्व आहे, 10च्या पटीत छेद असतात। छेद कायम कसे असतात? 10च्या पटीत, 10, 100, 1000 असे 10च्या पटीत असतात। नसतील तर ते करून घ्यायचे, नसतील तर काय, तर ते व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे? व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना छेद 10च्या पटीत नसेल तर प्रत्यक्ष भागाकार करून किंवा छेद 10च्या पटीत करून घ्यायचा। म्हणजे कसं, आता समजा हे 2/5 हे डायरेक्टली तुम्ही याला भाग लावू शकता, 5/00 5×4 0.4 आलं लक्षात। असं तरी करू शकता, म्हणजे प्रत्यक्ष भागाकार किंवा हा छेद 5 आहे, या छेद 5ला 10च्या पटीत करायचं असेल तर 5ला कितीने गुणायचं? 5ला 2ने गुणलं, 5 × 2 म्हणून अंशाला पण 2ने गुणलं, 2 × 2 4/10 आलं लक्षात। छेद हा झाला 10च्या पटीमध्ये छेद आलेला आहे। समजा आहे 17/25 तर 25 × 4 17 × 4 17×4 68/100 म्हणजे 0.68 68 आलं लक्षात। अशा पद्धतीने तुम्ही हे छेद 100 किंवा 10 किंवा 1000 असं करू शकता। म्हणजे ह्याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांक 17/25 होता, त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर 0.68 झाले आहे। व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर हे आपण अशा पद्धतीने करू शकतो। आता दशांश अपूर्णांक असेल त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे तर काय करायचं? तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हाच्या पुढे जितकी स्थळे असतील तेवढे 0 1 वर दिल्यास छेद तयार होतो आणि अंश दशांश चिन्ह काढून लिहायचा। म्हणजे काय, आता हे आहे 0.4 तर हा 4 आहे तसा लिहायचा आणि छेदस्थानी दशांश चिन्ह इथे, त्याच्या पुढे किती अंक आहेत? एकच आहे, 1 वर 0 गेलं, 4/10 किंवा आत्ताचं बघितलं आपण 0.68 हे दशांश अपूर्णांक आहे। छेद काय येईल? हा अंश आधी 68, दशांश चिन्ह काढून अंश लिहा, हे काढून टाकलं की 68 राहतो, तसाच लिहायचा। छेद काय? 1 आणि 2 दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत तेवढे 0 1 वर जायचे, 68/100 समजा आहे 3.14 आहे, 3.14 आहे तर 314 छेद 1 2 2 0 1 वर 2 0 आलं लक्षात। म्हणजे दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर हा ह्याला तुम्ही मग भाग लावू शकता। 150 157/50 परत जात असेल तर परत लावायचा, इथे 68 म्हणजे 17×4 68 25×4 असं उलटं परत तुम्ही त्या मार्गाने येऊ शकता। या ऑप्शनमध्ये काय आहे ते बघून ठरवायचं कुठपर्यंत काढायचं आहे।
फार ह्याच्यावर गणित येत नाही. व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करा, ते फार प्रश्न येत नाही. कधीतरी आपल्याला गरज लागू शकते. आपला आन्सर एक येतं आणि ऑप्शनमध्ये वेगळं असतं. हे वेगवेगळ्या टॉपिकमधलं मी सांगतोय तिथे उत्तर काढताना. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी कशी करायची. दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना उभी मांडणी करायची. आपल्याला बऱ्याच वेळा आडव्या मांडणीने प्रॉब्लेम सोडवायची सवय असते, ती उभ्या मांडणी करायची आणि दशांश चिन्ह एकाखाली एक येईल अशी ती मांडणी करायची. आणि मग दोन्ही संख्येतील दशांश तळे समान करण्यासाठी शून्य वापरायचं. शून्य नाही वापरले तरी चालतील, आपल्याला सोयीसाठी वापरायचे. फॉर एक्झाम्पल 3.07 अधिक 17.112 असं असेल तर हे दशांश चिन्ह एकाखाली एक, आधी उभी मांडणी करायची. 3.07 दशांश चिन्ह एकाखाली एक येईल असं 17.112 ही आता बेरीज करायची. तर इथे शून्य वापरा, इथे शून्य वापरा असं त्याने सांगितले. दोन्ही संख्येतील दशांश तळे समान करण्यासाठी शून्य वापरायचं. तर हा 2 अधिक 0 2, 7 ने 1 8, 0 अधिक 1 1 हे दशांश चिन्ह आहे तसं इथे. 3 अधिक 7 10 चालाय 2 1 अधिक 1 2 20.182. तसंच वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा होईल. मला लक्षात. हे झालं दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. आता गुणाकार कसा करायचा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना हे सुद्धा सोपं आहे. दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. म्हणजे काय. समजा 1.4 गुणिले 0.02 असं आहे. तर इथे कुठेही दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. म्हणजे 14 आणि 2च आहेत. 14 दुने 28 असा गुणाकार करायचा. आता दशांश चिन्हाचा प्रश्न. त्यानंतर दोन्ही संख्येतील दशांश चिन्हे नंतरचे अंक मोजून त्यांच्या बेरजे एवढे अंक सोडून उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यावे. म्हणजे दोन्ही संख्येतील दशांश चिन्हानंतरचे अंक मोजून, म्हणजे हा 1 आणि इकडे 1 2 2 इथे 2 आहेत, इकडे 1 2 अधिक 1 3 त्यांच्या बेरजे एवढे म्हणजे 3 एवढे अंक सोडून उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यावे. 3 अंक मोजायचे कुठनं. 1 2 आणि 3. इथे आता नाही आहे म्हटल्यावर इथे 0 घ्यायचा. 0.028 0.028 एवढं ह्याचं उत्तर येईल. आलं लक्षात. अजून एखादं गणित बघूया आपण. समजा आहे इथे 0.8 गुणिले 0.7 8 7 56. इथे एक दशांश चिन्ह आहे, इथे 1 अधिक 1 2. इकडनं मोजायला सुरुवात करायची. 1 2 इथे दशांश चिन्ह कुठेतरी येईल, इथे इकडे काय द्यायचं 0.56. आलं लक्षात. त्यानंतर हे झालं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. भागाकार कसा करायचा. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना दशांश चिन्ह नाही असे समजून भागाकार करावा. म्हणजे सेम आत्तासारखं. त्यानंतर दोन्ही संख्येतील दशांश चिन्ह नंतरचे अंक मोजून त्यांच्या वजाबाकी अंक सोडून उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यावे. म्हणजे इथे जे आपण गुणाकार केल्यावर बेरीज करून तेवढे अंक दशांश चिन्ह देत होतो, ते इथे वजाबाकी करून द्यायचे. म्हणजे काय 0.28 भागिले 1.4. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरलं. 28 भागिले 14 उत्तर 2. आलं लक्षात. 2 इथे 2 दशांश चिन्हानंतर 2 आहेत, इकडे 1 आहे. यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी 2 वजा 1 1. एक अंक सोडून उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यावे. 1 म्हणजे हा 1 सोडला, इथे दशांश चिन्ह येईल. 0.2. हे बघा आत्ताचं वरचं 0.28 होतं भागिले 1.4 भागिले 1.4 बरोबर 0.2. अजून एखादं असं बघू शकतो आपण.
0.056 भागिले 0.007, 56 भागिले 7, 56 भागिले 7 8 उत्तर येतं. आणि इकडे दशांश चिन्ह 1 2 3, इकडे 1 2 3, 3 दशांश नाही, इथे 3 इथे 3, 3 वजा 3 0, म्हणजे इथे दशांश चिन्ह नाही आहे, काहीच येणार नाही. म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे? ह्याचं उत्तर येईल 8 7 56, 0.56, 0.056 एवढ्याचं उत्तर येईल. आलं लक्षात? गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी एवढं आपण आत्ता दशांश पूर्णांकाचं बघितलं. आता या दशांश पूर्णांकामध्ये अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे आवर्ती दशांश पूर्णांक. आवर्ती दशांश पूर्णांक म्हणजे काय? दशांश चिन्हानंतर एखादा अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो, रिपिटेशन होतं, रिकरिंग म्हणतो आपण त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात. तो लिहिताना कसा लिहायचा? जो गट परत परत येतोय त्याच्या डोक्यावर आडवी रेषा मारायची. म्हणजे ही संख्या आहे 0.33333, तर ही एवढी अशी लिहतच जायची, अनंत असंख्यपर्यंत हे संपणारच नाही. मग हे लिहिणार कसं? म्हणून मी 0.3 आणि 3च्या डोक्यावर एक आडवी रेषा, बार असं म्हणतात त्याला. तसंच इथे दुसरं, ही संख्या झाली 3, ही रिपीट होते. संख्येचा गट म्हणजे ही 0.090909, हा गट रिपीट होतोय. आलं लक्षात? मग हा गटाच्या वरती हे मानते. असं ज्यावेळी दशांश चिन्हानंतर लगेच एखादा गट किंवा एखादी संख्या रिपीट होते, त्या संख्येला शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हानंतरच रिपीट होत आहेत, अंकगट पुन्हा पुन्हा येत आहेत किंवा अंक पुन्हा पुन्हा येत आहेत. आणि जर असं होत नसेल, मध्ये काहीतरी संख्या असेल, जर अंकगट दशांशच्या नंतर काही अंक सोडून येत असेल, तर त्याला मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ हे इथे दाखवलं आहे सर, 0.02954 ही अशी संख्या आहे, 0.2954 54 54 54 आणि पुढे डॉट 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 अँड सो ऑन. हे 54 काय आहे? सारखे सारखे येतात, म्हणून 54च्या डोक्यावर काय येईल? बार येईल. आलं लक्षात? आवर्ती दशांश पूर्णांक आणि शुद्ध आवर्ती दशांश पूर्णांक आणि मिश्र आवर्ती दशांश पूर्णांक, हे दोन त्यातले मुख्य फरक. आता मगाशी आपण बघितलं अपूर्णांकातनं दशांश पूर्णांकातनं व्यवहारी अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकातनं दशांश पूर्णांकात रूपांतर कसं करायचं. तर जर आवर्ती असेल तर काय करणार? तर आवर्ती असेल, त्याच्यात शुद्ध आवर्ती असेल तर एकदम सोपं आहे. तर पुन्हा पुन्हा येणारी संख्या एकदाच अंशस्थानी लिहून त्या संख्येइतके 9 छेदस्थानी लिहावे. म्हणजे ही संख्या आहे 0.222, थोडक्यात ये 0.2चा बार, तर 2 लिहायचं आणि छेदस्थानी एका अंक आहे की अंकगट आहे? अंक आहे, एक अंकच आहे, तर मग छेदस्थानी 9 येईल, 2/9. आता मग अशी होतं 0.090909, आपण अंकगट रिपीट होतोय 0.09 बार, तर हे वरती 09 येईल, खाली 99, 2 अंक रिपीट होत आहेत म्हणून 99. समजा हे 0.423चा बार, हे 423 येतील, खाली 999. आलं लक्षात? एवढं हे सोपं आहे. हे बघितलं आणि वाटतं आपल्याला ह्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. हां, ऑप्शनमध्ये ह्याला भाग लावलेली संख्या असेल, 4 ने 2 6 ने 3 9, हे 999, ह्याला 3 ने भाग जातो, इथे येईल 333, इथे येईल 14 त्रिक 42 141. परत ह्याला 4 ने 1 5 3 ने भाग जातो, इथे येईल 111, इथे 3 चौक 12, 3 7 21 47. हे फायनल उत्तर असेल. ते तुम्ही हे काढा आणि ऑप्शनमध्ये 47/111 असेल. आलं लक्षात? त्यामुळे हे आपल्याला तारतम्य बाळगायला लागेल. हे आपल्याला जमेल आणि पुढचं जमणार नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत आणि पटकन जमल्या पाहिजेत. पुढे बघूया. आता समजा एक बघितलं आपण
शुद्ध आवर्ती. मिश्र आवर्ती असेल तर काय, म्हणजे आधी एखाद दोन संख्या आणि मग पुन्हा पुन्हा येणारा संख्या गट किंवा संख्या. तर काय करायचं, तर जो आपल्याला अपूर्णांक पाहिजे तो अपूर्णांक कसा काढायचा, तर अंशस्थानी काही दशांश चिन्हानंतरच्या संख्येतून पुन्हा न येणारा गट वजा करायचा. पुन्हा न येणारा गट म्हणजे 0.3432 ह्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतरच्या संख्येतून म्हणजे 2432 मधून पुन्हा न येणारा म्हणजे 32 पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा न येणारा 24 वजा करायचा. छेदस्थानी काय लिहायचं, डोक्यावर आडवी रेषा असणाऱ्या अंकांसाठी 9 म्हणजे याला 9 ह्याला 9 ते आधी लिहायचे आणि व नसणाऱ्यांसाठी 0 म्हणजे हे इथे या 2ला 0 4ला 0 म्हणजे 2432 वजा 24 2408 छेद 9900. त्याला मग तुम्ही अतिसंक्षिप्त रूप वगैरे लावाल. हे काय 1204 इथे 4950 परत लावाल असं करत जा. आलं लक्षात. म्हणजे आता आपण कुठल्याही प्रकारचा अपूर्णांकाला आवर्ती असू दे आवर्ती नसू दे, मिश्र असू दे शुद्ध असू दे, तरी त्याचं व्यवहारी अपूर्णांकात आपण रूपांतर करायला शिकलो. साध्या असतील तरी त्याचं शिकलो, अपूर्णांक दिलेले असतील तर त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला शिकलो. त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं सगळं आपण आत्ताच्या या पार्टमध्ये शिकत आहोत. आपण काही प्रॉब्लेम्स सोडवून बघूया, सोपे सोपे आपल्याला, कारण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सगळं येतं आहे. फक्त आता दशांश चिन्हामुळे काय होतं आहे एवढं फक्त आपल्याला बघायचं. नियमाला धरून चला, नियम विसरू नका. बेरीज असेल तर काय, दशांश चिन्ह उभी मांडणी करायची, दशांश चिन्ह एकाखाली एक येईल असं करायचं आणि मग बेरीज करायची, तेच वजाबाकीला. गुणाकार भागाकाराला काय करायचं, तर दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून गुणाकार करायचा किंवा भागाकार करायचा. मग दशांश चिन्हासाठी काय करायचं, त्याचे नियम दिलेले आहेत. त्यांच्या दशांश चिन्हानंतरच्या संख्या मोजून बेरीज करून मग येणाऱ्या उत्तरात ती बेरजे एवढे अंक सोडून उजवीकडनं मोजत येऊ ना दशांश चिन्ह द्यायचं, किंवा भागाकारात वजाबाकी करून करायचं. हा पहिला प्रॉब्लेम बघूया. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.001. ते इथे काय बघायचं, पहिलं दशांश चिन्ह नाही असं बघून 2 गुणिले 2 गुणिले 1, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 1 4. उत्तर तुमचं 4 नक्की ऑप्शनमध्ये 4 आहेत सगळीकडे. तर दशांश चिन्ह कुठे येईल, इथे तर नाही आहे. इथे दशांश चिन्हानंतर एक संख्या, इथे 1 2 3, इथे 3, इथे 1, 4 संख्या दशांश चिन्हानंतर असल्या पाहिजे. त्यातली ही एक आहे, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. इथे दशांश चिन्ह येईल म्हणजे 0.0004 म्हणजे क ऑप्शन हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात 0.0004. त्यानंतर 320.43 हा बेरजेचा आहे प्रॉब्लेम. आता प्रत्येक वेळी उभी मांडणीच करायला पाहिजे असं काय नाही, ऑप्शन जाईल बघूया आपण. हे 34 आहे, इथे 3498 आहे, 349 आहे, 3 आहे. म्हणजे एक अंकी 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्या उत्तरात मिळत आहे. आपण पॉईंट नाहीच आहेत, पॉईंटचा विचारच करूया नका. फक्त पूर्ण संख्या बघूया. 320 अधिक 29 अधिक हा 0 अधिक हा 0. हे काय फार फार तर 1 होऊन जाईल एवढ्या सगळ्या पॉईंटचा. तसं 320 अधिक 29 349. याच्यात ऑप्शन क हा 349.82 आहे आणि तेच उत्तर येईल. पुढचं करून बघितलं तर, कारण 349च्या जवळपास इकडे कुठलाच ऑप्शन नाही आहे. ह्याचा आन्सर 3 आहे, याचं 3498 आहे, याचं 34 आहे. त्यामुळे एवढा ते जरी सांगितलेलं असेल दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह यायला पाहिजे वगैरे, तरी हे कॉमन सेन्सने काही गोष्टी असतात. मेथड जरी अशा असल्या तरी आपल्याला या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की कसं सोडवायचा हा प्रॉब्लेम. ते अगदी ॲक्युरेट तुम्हाला पाहिजेच असेल आन्सर तर तुम्ही ते मेथड बरोबर आहे.
किंवा हे ऑप्शन 352, 348, 47 असे जर असते तर तुम्हाला हे सोडवून बघावं लागलं असतं. पुढे तर हा आता गुणाकार त्यांनी करून दिला आहे. 12 गुणिले 18 216 आहे. इथे गुणाकार त्याच संख्या आहे. 18 गुणिले 12 18 नाही, 1.8 गुणिले 1.2 तर 216. उत्तर तर नक्की आहे 216. पॉईंट कुठे? पॉईंट येणार इथे एक दशांश चिन्ह, इथे एक, इथे हे 2 दशांश चिन्हानंतर 2 संख्या पाहिजे. दशांश चिन्हानंतर 2 संख्या कुठे? ऑप्शन अ ला आहे. आलं लक्षात? इथे पण गुणाकार करण्याची गरज नाही, इथे गुणाकार करून दिलेला आहे त्यांनी. ह्याचं फक्त आपल्याला योग्य उत्तर सांगायचं होतं. दशांश चिन्ह कुठे हे आपल्याला फक्त बघायचं होतं. त्यानंतर चौथा प्रॉब्लेम बघा. 72 भागिले 9 बरोबर 8. तर 0.72 भागिले 0.09 इथे सुद्धा भागाकार करून दिलेला आहे 8. तर दशांश चिन्ह बघायचं आहे फक्त. 72 म्हणजे इथे 2 आहेत दशांश चिन्ह, इथे 1 आहे. 2 वजा 1 1. दशांश चिन्हानंतर फक्त एक संख्या पाहिजे. ती कुठे? इथे दशांश चिन्हानंतर 0 संख्या, इथे दशांश चिन्हानंतर 1 आहे, इथे 2 आहेत, इथे 0 म्हणजे इथे 1 आहे. 0.8 आलं लक्षात? 0.8 गुणिले 0.9 0.72. त्यामुळे हे प्रॉब्लेम सोपे असतात. आपल्याला फक्त दशांश चिन्हाच्या बाबतीत गडबड करू शकतो आपण. हा व्यवहार्य अपूर्णांक, हा दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांकात लिहा. तर 5 आहे तसे येईल. 5 काय येईल? 5 आहे तसा येईल. आणि छेदस्थानी काय राहील? किती बघा दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे? 1 2 3 तेवढे 1 वर 0 द्यायचे म्हणजे 5/1000. इथे तुम्ही बघू शकता दशांश अपूर्णांकाचा रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात. छेदस्थानी तेवढे 0 द्यायचे. हे बघितलं होतं आपण. 0.68 असेल तर 68/100 2 0 दिलं. 314च्या वेळी पण तसंच केलं. 4च्या वेळी तसं केलं. आत्ता आपल्याला 5 आहे तसा लिहायचा आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतरचे संख्या येतील. आलं लक्षात? म्हणजे 5/1000. ऑप्शन क हा तुमचा करेक्ट ऑप्शन येईल. त्यानंतर बघूया 0.8 अधिक 1/0.8. 0.8 अधिक 1/0.8. तर यामध्ये 0.8 अधिक 1/0.8 म्हणजे थोडक्यात 10/8 घेतलं तरी चालू शकतं. आणि 10/8 म्हणजे 10/8 म्हणजे 8 1 8 पॉईंट दिला, 8 2 16 परत पॉईंट दिला, 8 2 16 0 घेतला, 8 5 40 म्हणजे 1.45 अधिक 0.8 म्हणजे 2.05 एवढं त्याचं उत्तर येईल. ऑप्शन क हे त्याचं उत्तर येईल. आज आपण इथे काही प्रॉब्लेम आपण बघितले व्यवहारी अपूर्णांकाचे, दशांश अपूर्णांकाचे, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार असे आपण अजूनसुद्धा काही प्रॉब्लेम बघू शकतो. खालीलपैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता किंवा पॉईंटमधले हे गुणाकार, भागाकार, भागाकारात छेदस्थानी म्हणजे भागाकाराचं छेदात युक्त भागाकार असं सुद्धा लिहितात. सगळे सेम आहेत प्रॉब्लेम. ते हे तुम्हाला जमू शकतात. सगळे या प्रकारेच सोडवायचे भागाकार गुणाकार. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. जसे आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्यांचं करतो तसंच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा या अपूर्णांकांचं, दशांश अपूर्णांकाचं किंवा व्यवहारी अपूर्णांकांचं करायचं असतं. त्याच्यामध्ये काय कठीण नसतं.
तर दशांश चिन्ह कुठे येईल हा मात्र प्रश्न असतो. तो तेवढा एकदा तुम्ही सोडवून घ्या. ते पण तुम्हाला सोपं आहे. ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार 2दा 3दा असा बघा. ह्याच्या आधीचा जो टॉपिक आपण व्यवहारी अपूर्णांक बघितला तो सुद्धा टॉपिक तुम्ही 2-3 वेळा बघा. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतील की हे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.